ठीक आहे ना मग. अरे इथं 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 कॅमेरा आहेत ना, ते करू लाग, त्यांची समोर तर जाईल. त्यांच्यामध्ये कुठे येतोय कुणाच्या? आपल्या माझ्यामध्ये नाही. हे काय कॅमेरा आहे? अरे बाबा त्या तिकडे दिसतोय ना बाबा, माझ्या अँगलने मला हा इथं बरोबर दिसतोय. झूम करून घ्या, वाटलं झूम करून घ्या. गेला गेला गेला. सचिन क्वेश्चन द्या टाकू. क्वेश्चन टाकले का? नाही नाही, थोडं बाहेर सर. अरे मोबाईल खाली घ्या. ए इकडे सुमे मागा थांबा, मागा थांबा. दोनच प्रश्न. सांगतात की आदित्यजी आम्ही जायचं कोणाकडे? एक घटना बाह्य सीएम आहेत, 2 हाफ डीसीएम आहेत, एकाकडे गेलं की दुसरे 2 नाराज. त्यांना काही दिलं म्हणून फोन येतात, आम्हाला काय देत नाही? ते बोलतात साहेब आम्ही काही द्यायला आलो नाही, तुमच्याकडून परवानगी घ्यायला आलोय. पण आज जी काही स्कीम चालू आहे, एकच लाडका उद्योगपती, एकच सगळं काही चालवणार, सगळे एअरपोर्ट त्यांच्याकडे, धारावी त्यांच्याकडे, मुंबई त्यांच्या घशात. आणि तसंच जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही जी योजना आहे, हीच योजना चालू आहे. तेही कॉन्ट्रॅक्टर कुठून आले ते तुम्ही लक्षात घ्या. कारण जे काही माझ्या कानावर येतं, अयोध्येमध्ये हरले, वाराणसीमध्ये हरायच्या जवळपास आले होते, ह्याचं कारण एकच होतं की तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना त्याने डावललं आणि गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं. मंदिरातले पुजारी देखील आता गुजरातचे आणतात. जी जुनी जुनी प्राचीन मंदिरं होती ती तोडली त्यांनी, मूर्त्या तोडल्या आणि हे हिंदुत्व आपल्याला शिकवायला निघालेले आहेत. पण हेच जे मी सांगतोय की आपल्याला वादांमध्ये हे गुंतवून ठेवणार आणि तुम्हाला मतदानाच्या दिवशी भलतं काहीतरी व्हॉट्सॲपवर येईल, त्या व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीवर जाऊ नका. जे तुम्हाला नोकरी आहे की नाही आणि तुम्हाला नोकरी सध्या कोणाच्या काळात मिळत होत्या आणि सध्या खेचून कोणी घेतलेल्या आहेत हा विचार करून तुम्ही ज्या दिवशी मतदान होईल, अर्थात मध्ये प्रचारसभा होतीलच, पण आज कार्यकर्ता मेळावा आहे, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, ही काही जाहीर सभा नाही आहे. आणि ह्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मी तुम्हाला आज खास करून आवर्जून सांगतो की हा निरोप तुम्ही स्थानिक तिकडच्या तरुणांना आणि तरुणींना दिला पाहिजे. प्रायव्हेट उद्योगात कुठेही स्थान नसताना आपण सहसा जात असतो मग पब्लिक सर्व्हिसमध्ये. मागच्या आठवड्याच्या बातम्या किती लोकांनी वाचल्यात? MPSCचा जो काही सगळा घोळ झालेला आहे, वाचलं ना तुम्ही? परत परत मला वाटतं इकडून आपल्या मराठवाड्यातून तर अनेक मुलं जातात पुण्यामध्ये MPSCच्या परीक्षा द्यायला आणि ट्युशन घ्यायला. किती वेळा आंदोलनं करायची? 22मध्ये, 23मध्ये, 24मध्ये. बरं किती किरकोळ तो विषय हो की IBPSची एक परीक्षा आणि MPSCची एक परीक्षा एकाच दिवशी आली. ठीक आहे, पत्रव्यवहार केला असेल तर तारखा बदला. पण हा आडमुठीपणा जो आहे MPSCचा की आम्ही तारीख बदलणारच नाही, काय करता तुम्ही? म्हणजे काय देशाची निवडणूक चालू होते की आम्ही तारीख बदलणार नाही? की मोठी कुठची वर्ल्ड कपची फायनल आहे की आम्ही तारीख बदलणार नाही? ठीक आहे, मी समजू शकतो क्रिकेट आणि टेनिसची वर्ल्ड कप दोघांची एका दिवशी आहेत, पण या स्पर्धा परीक्षात ह्या तरुण तरुणींच्या भवितव्याबद्दल आहे. तुम्ही खेळू नका त्याच्याशी. किती वेळा तुम्ही आंदोलन करायला लावणार? किती वेळ दिवस आम्हाला तुम्ही रस्त्यावर बसायला लावणार? आणि मग हे सगळं घोळ घालून जेव्हा परीक्षा आपण उत्तीर्ण होतो, पास होतो, त्याच्यानंतर कोण ना कोणातरी फोन करायला लागतो, खोके द्यायला लागतात, खोकेने तर अजून काही छोटा एन्व्हलप द्यायला लागतात, पाकिटं द्यायला लागतात. पोस्टिंगसाठी, बदली पोस्टिंगसाठी महाराष्ट्रामध्ये खोके, पाकिट वगैरे हे जे सुरू झालेलं आहे कल्चर, ही संस्कृती कधी आपल्या राज्याची नव्हती, ती आज दुर्दैवाने आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. पोलिसांचाच विषय घेतला तर किती कठीण विषय झालेला आहे. 17,500 पदांची भरती होती कॉन्स्टेबलची मुंबईत. आले किती मुलं तिथे? 18 लाख मुलं. खैरे साहेब विचार करा, 18 लाख मुलं मुंबईत आले आणि बिचाऱ्यांना काही व्यवस्था केली नव्हती सरकारनी. त्यांना जोगेश्वरी पुलाखालती, मरीन ड्राईव्हवर वगैरे झोपायला लागलं, भर पावसात झोपायला लागलं. आता याच्यातून निवडले किती जातील माहीत नाही. निवडल्यानंतर पोस्टिंग कुठे मिळेल माहीत नाही. पोस्टिंग मिळालं, घर मिळणार का माहीत नाही. ज्यांना घरं आहेत त्यांची घरं कुठच्या परिस्थितीत आहेत? आपण 650 कोटी दिली होती, काय आता मिळालं त्यांना माहीत नाही. आणि एका बाजूला हे चालू असताना ते महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणून दुसरं आहे, 20,000 मुलं त्याच्यात भरती केलेली आहेत, पण तेही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर. हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचं जे भूत चालू झालेलं आहे,
इथे देखील अनेक युनियन आपल्या शिवसेनेचे आहेत, भारतीय कामगार सेनेचे आहेत, पण दानवे साहेब हे जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचं जे हे ना कामगार कायदे बदलायचे आहेत ते आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी धोक्याचे आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचा विषय असेल, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा विषय असेल, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींनी जायचं नक्की कुठे? की तुमच्याच मागे धावत बसायचं, खोके 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 करत, कार्यकर्ते म्हणून तुमच्या राजकीय पक्षांच्या मागे धावत बसायचं, भाजपच्या मागे धावत बसायचं, आणि भाजपचे स्वतःचे जे नेत्यांची मुलं आहेत ते कोण कुठच्या पदावर बसतात, कोण ICC मध्ये बसतंय, कोण कुठे जागतिक युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पण आपली जी तरुण मुलं मुली आहेत त्यांना रस्त्यावर दगडफेकीसाठी वापरतात. हा फरक आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तरुणांनी खूप व्यवस्थित विचार करून जेव्हा तुम्ही प्रचाराला लागाल, जेव्हा तुम्ही घरोघरी जाल, जेव्हा डोर टू डोर जाल, तेव्हा हा विचार तुम्ही केला पाहिजे की आपला उमेदवार जरी कोणी असला, आज 100 इच्छुक असतील पण आपला उमेदवार जरी कोणी असेल, उद्धव साहेब देतील ते उमेदवार असतील, पण मशाल, कारण ह्या अंधकारामध्ये मशालच तो उजाला आणू शकते, एक उजेड आणू शकतो. पण ही जी काही फसवणुकीची योजना आहे ही अजून भयानक सुरू होणार आहे. इथे महिला पदाधिकारी देखील आलेले आहेत. आपल्याला मी विचारत आहे, ह्या सरकारने 2 वर्षामध्ये तुमची आठवण कधीतरी काढली का? आज लाडकी बहीण म्हणून आज काय लखपती दिदी सकाळी झालेलं आहे, त्यानंतर लाडकी बहीण सुरू झालेलं आहे. नाही, तुम्ही गंमत बघा, ते परत घेणार की नाही मला माहित नाही. मध्ये एक आमदार बोललेत की तुम्ही मतदान नाही केलं तर परत घेणार आहे. परत घेतोच कसा? मी आहे नाही ते उभा तुमच्या सोबत. पण विचार करा तुम्ही, 10 वर्षापूर्वी जे 15 लाखाबद्दल बोलत होते, 10 वर्षात कुठे आलेत ते? किती शून्य कमी झाले? $1500च नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण वाढीव देऊ. ठीक आहे, बस त्याच्यावर येतो मी. पण महत्त्वाचं म्हणजे हा फुगा फोडणं गरजेचं आहे की हे सगळं खोटं आहे, थोटांड आहे. 2 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रात अनेकदा आपण ओरडलेलो आहे, अनेकदा आपण आंदोलन केलेली आहेत. 2 मंत्री असे आहेत, एक मला वाटतं पालकमंत्री बनवले तिथे, गद्दार त्यांचं नाव आहे, आडनाव काय? त्या व्यक्तीने सुप्रियाताई सुळेंना एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या चॅनलवर, केवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. महिलेला शिव्या दिल्या. तुम्ही 1 मिनिट विचार करून मनातून काढून टाका की सुप्रियाताई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत किंवा खासदार आहेत, पण जी व्यक्ती, जो मंत्री ह्या अशी शिवीगाळ कोणालाही, महिला पुरुष कोणालाही करू शकतो, त्या मंत्र्याला खरं लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं मंत्रिमंडळातून, गेट आउट सांगायला पाहिजे होतं. त्यांना तुम्ही पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या डोक्यावर बसवलेलं आहे. तुम्ही मला सांगा, असले लोक तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? दुसरे मंत्री आहेत, आज निर्लज्जपणे ते बोलले आहेत की अशा घटना तर होतच असतात, अशा घटना होतच असतात. अरे तुमच्यावरच एवढे भयानक आरोप झाले होते की उद्धव साहेबांना तुम्हाला काढायला लागलं होतं, गेट आउट सांगायला लागलं होतं. माहिती आहे ना कोणाबद्दल बोलतोय मी? आज काय स्टेटमेंट दिलं आज की काल की आंदोलन योग्य नाहीत, अशी घटना होत असतात. अरे होत असतात, महिलांवर अत्याचार होतोय, महिलांवर बलात्कार होतोय, त्यांना फाशी द्या, अशी आंदोलनं तुम्ही केली पाहिजेत. हा कुठचा निर्लज्जपणा आहे की अशी घटना होत असतात कारण तुम्हाला फाशी होईल म्हणून? लाज वाटली पाहिजे. पण ह्या लोकांना जर तुम्ही मंत्रिमंडळात ठेवत असाल तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्री तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का? तिसरी गोष्ट तुम्हाला विचारतो, आणि हे मी आधी पण बोललेलो आहे, त्यांचा जो मित्र पक्ष आहे किंवा त्यांच्या मागे जी महाशक्ती उभी आहे भाजपा, त्यांचे लोक किती सांगायचे, प्रधानमंत्री महोदय स्वतः ज्या रेवण्णासाठी गेले होते प्रचाराला, 2500 महिलांवर त्यांनी अत्याचार केलाय, बलात्कार केलाय, त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत, त्या रेवण्णासाठी प्रचार करणारी भाजप तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का? बिल्किस बानोवर ज्यांनी रेप केला होता, बलात्कार केला होता, त्यांच्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढून त्यांचं औक्षण केलं, त्यांना हार घातले आणि प्रचारात फिरवलं. जातपात धर्म न पाहता बिल्किस बानोची किंवा त्या बलात्काराची, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हीच असती की त्या बलात्काराला फाशीवर चढवा. त्या बलात्कारांचा सत्कार करणारा भाजप तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का? नाही होऊ शकत. हे सगळं निवडणुकीबद्दल फसवणूक आलेली आहे. आणि हा लाडका भाऊ जो स्वतःला लाडका भाऊ म्हणून म्हणत आहे, काल जेव्हा आपण आंदोलन करत होतो, महाविकास आघाडी म्हणून आंदोलन नाही तर महाराष्ट्र म्हणून आंदोलन करत होतो, ते ह्या विकृती विरुद्ध आंदोलन करत होतो. आणि त्याच वेळी भाजपने आपल्या विरोधात आंदोलन केलं. आपलं कालचं आंदोलन खरं तर बंद आणि नंतर आंदोलन बंद आपण केलं नाही, कारण हायकोर्टाने, सन्मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं की बंद करू नका. ठीक आहे, 2 पर्यंतच बंद होता, पण तो देखील आपण नाही केला.
पण काल जे आपण आंदोलन केलं होतं ते कुठच्याही राजकीय पक्षाविरुद्ध केलं नव्हतं. आपलं कालचं आंदोलन हे राजकीय नव्हतंच. कालचं आपलं आंदोलन संस्कृती विरुद्ध विकृती होतं आणि त्या विकृतीच्या बाजूने भाजपने आंदोलन केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री फिरतात, मिळाले का तुम्हाला आले? हा बरोबर. हा सगळा खोटारडेपणा सगळीकडे चालणार आहे. आत्ता सांगतात की आमचं सरकारांत परत वाढीव देऊ. मी त्यांना सांगतो हिम्मत असेल तर आत्ताच वाढीव द्या. तुमचं सरकार येत तर नाहीच. आमचं सरकार येणारच आणि मी वाढीव देणार म्हणजे देणारच आहोत. पण त्याच सोबत राष्ट्रपती महोदयांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे की शक्ती कायदा हा पारित झालाच पाहिजे. शक्ती कायदा आपण आणला होता, शक्ती कायदा आपण मांडला होता, शक्ती कायदा आपल्या विधान भवनात मंजूर झाला होता, आपलं सरकार असताना मंजूर झाला होता. 2020च्या अधिवेशनात, हिवाळी अधिवेशनात आपण तो मांडला आणि 2021 मध्ये आपण तो पाठवला होता. भाजपाल नाही, ते भाजपचे असल्यामुळे भाजपाल निघतं. काय त्यांचं नाव? राज्यपाल कोश्यारी साहेब. भाजपालच होते, भाजपचेच होते. तसेच वागायचे. पण त्यांनी पाठवला तो कायदा केंद्राकडे, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे. तुम्ही विचार करा, 2021 निघून गेलं, 22 निघून गेलं, 23 निघून गेलं, आता 24चं संपत आलेलं आहे, पण अजून कायदा पारित झालेला नाही. कशासाठी? काय हा भाजपच्या विरोधात कायदा होता? काही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात कायदा होता? कोणाविरुद्ध हा कायदा होता? हा कायदा जो महिलांवर अत्याचार करतो त्याच्या विरोधात होता. हा कायदा महिलांना बळ देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी कायदा होता. त्या कायद्याचा हा भाजप विरोध करत आहे. हे दुर्दैव आहे. आणि आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहात. पण हा विचार तुम्ही केला पाहिजे की 15 लाखाबद्दल जे 1500 वर आलेले आहेत ते पुढचे पण 2 शून्य काढतील. कारण तसंच फसवणूक आपल्या शेतकरी बांधवांची होत आहे. येतात ना, जेव्हा कर्जमुक्ती होते, जेव्हा आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं आपलं सरकार आलं, तेव्हा उद्धव साहेबांनी कुठचीही निवडणूक जवळ नसताना देखील 2019-20 मध्ये म्हणजे आपलं सरकार 19च्या नोव्हेंबरमध्ये आलं, 2019च्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपण पुढच्या 2 महिन्यात एक कार्यक्रम राबवला होता. तो म्हणजे 2 महिन्यात आपण कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची केली होती. तसं जर पाहिलं गेलं तर 2019 पासून लोकसभा 5 वर्षावर होती, 2019 पासून विधानसभा पुढच्या 5 वर्ष होती. कुठचेही मुख्यमंत्री निवडणुकीचे जवळ असे सगळे खेळ खेळत असतात. उद्धव साहेबांचं मन हे खरं आहे, पारदर्शक आहे, कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी माझं वचन पूर्ण करणार. माझं पहिलं महाराष्ट्राला वचन होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार. ती उद्धव साहेबांनी करून दाखवली होती आणि पुन्हा एकदा करू. शेतकऱ्यांना मदत लागेल तेव्हा आपण देऊ. मला आठवतं कोविडच्या काळात देखील जेव्हा जेव्हा शेतकरी खेळत असतात, उद्धव साहेबांचं मन हे खरं आहे, पारदर्शक आहे, कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी माझं वचन पूर्ण करणार. माझं पहिलं महाराष्ट्राला वचन होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार. ती उद्धव साहेबांनी करून दाखवली होती आणि पुन्हा एकदा करू. शेतकऱ्यांना मदत लागेल तेव्हा आपण देऊ. मला आठवतं कोविडच्या काळात देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना मदत लागायची तेव्हा आपण जी काही मदत, काही जास्ती देऊ शकलो नाही पण जी काही मदत लगेच द्यायचो, खांद्याला खांदा द्यायचो, एक आधार द्यायचो, आपण धीर द्यायचो की आम्ही तुमच्यासोबत आहोत. उद्या आता आपण फिरणार आहोत, जिथे शेतकरी भेटतील, शेतकरी मेळावे आहेत, आपले शेतकरी संवाद आहेत, आपले पदाधिकारी देखील असतील. पण तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विचारा की गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला वाटतं का की हे सरकार तुमचं आहे? आणि हेच मी तुम्हाला सांगते, महिलांना पण सांगते, जे 1500 बद्दल आता बोलायला लागलेले आहेत, 15 रुपयाचे जर तुम्हाला चेक यायला लागले तर त्याच्यात आश्चर्य काही वाटून घेऊ नका. कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कधी 2 रुपयाचा चेक, कधी 5 रुपयाचा चेक, कधी 15 रुपयाचा चेक, हे सगळे दाखले आहेत, हे चेक दाखवलेले आहेत, प्रेसमध्ये आलेलं आहे. कारण सुरुवात अशीच झाली की आम्ही 6000 देऊ, प्रधानमंत्री काय ते किसान सन्मान योजना, आणि 4000 रुपये खालतून आम्ही राज्य सरकार म्हणून देऊ. मग हे सगळं होताना एवढे कमी चेक जातात कसे? म्हणजे आता शेतकऱ्यांना एकदा फसवून झालं की आता महिलांना फसवायला सुरू करते की काय हे राज्य सरकार आणि भाजपचं सरकार, हा आता प्रश्न पडायला लागलेला आहे. पण महाराष्ट्र आता फसणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देखील माहिती आहे की पंजाबमधून जे शेतकरी आंदोलन करायला गेले होते, हरियाणामधले जे शेतकरी आंदोलन करायला गेले होते, त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला ह्याच भाजपाने. अन्नदाता देवो भव ही आपली देशाची संस्कृती आहे, पण ह्याच अन्नदात्यावर अश्रुधूर सोडला गेला. पोलीस फायरिंग केलं होतं, त्यांना माओवादी बोललं, त्यांना खलिस्तानी बोलले, त्यांना अतिरेकी बोलले, आणि आता ते सांगतात की आम्ही किसानच्या सोबत आहोत. नाही चालू शकत असं राजकारण. त्या शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे की देशात कोणाची मस्ती चालत नाही. आज हा आपल्याला विचार करायचा आहे की महाराष्ट्र म्हणून आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या आत्म्याचा, आपल्या अस्मितेचा विचार आपण करणार आहोत की नाही? की जे चाललं आहे ते चालवत राहायचं, जे चाललंय ते चालवत राहायचं. शेतकरी आत्महत्या करतायत. बदलापूरमध्ये जे घडलं,
6 दिवस FIR घेतली नाही. मग त्या गरोदर महिलेला पोलीस स्टेशनमध्ये 10 तास बसून ठेवलं. त्याच्यानंतर FIR घेतली. बरं, जे आंदोलन करायला उतरले त्यांच्यावर लाठीचार्ज केला. हे जे चाललंय हे मान्य असेल तर ठीक आहे, जे चाललंय ते चालू द्या. पण जर तुम्हाला ठरवायचं असेल की ज्या नोकऱ्यांच्या संध्या या भाजपाने आणि भाजप प्रणित खोके सरकारने गुजरातला घालवल्या, बदला नाही तर बदलाव आणायचा असेल आपल्याला, तर तुम्हाला एकजुटीने एकत्र यायलाच लागेल. तुम्ही तयार आहात का? जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या 2 वर्षामध्ये महिलांवर जे अत्याचार होत आहेत, जे बलात्कार होत आहेत, जे महिलांचा आवाज सतत दाबला जातोय आणि या काही खोट्या नाट्या स्कीम लोकांसमोर आणल्या जातात, ही फसवणूक जर आपल्याला दूर करायची असेल आणि लाडकी बहीणसोबत सुरक्षित बहीण जर आणायची असेल, तर आपल्याला आपल्या आतमधली सगळी जी भांडणं आहेत महाराष्ट्र म्हणून ती बाजूला ठेवायला लागतील आणि आपण एकत्र यायलाच लागेल. तुम्ही एकत्र यायला तयार आहात का? जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अन्नदाता जो आहे तो नीट राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला आधार मिळाला पाहिजे, तर पुन्हा एकदा कोणीतरी कुटुंब प्रमुख म्हणून त्या मुख्यमंत्र्यांच्या पदावर बसवला पाहिजे. कारण आत्ताचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांची शेती तर खूप सुपर आहे. 2च दिवस त्यांना जायला लागतं, एकदा अमावस्याला एकदा पौर्णिमेला. आणि शेतात अशी शेती चालते की 3-3 हेलिकॉप्टर जातात त्यांच्या शेतामध्ये. पण हे जर चित्र तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला बदलाव हा घडवायलाच लागेल. तुम्हाला नवीन सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार हे निवडायलाच लागेल. तुम्ही ते सरकार निवडायला तयार आहात का? नुसतं हो बोलून आता चालणार नाही. कारण आपण खूप वेळा आपली भाषणं चालतात, आता बघू आपण फडकूनच राहू, आपला निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. पण तुम्हाला कार्यकर्ता म्हणून, तुम्हाला पदाधिकारी म्हणून मेहनत घ्यायला लागेल. एक लोकसभेची निवडणूक आपण जिंकल्यासारखी आहोत, कारण आपण मस्ती खालती खेचली, हुकुमशहाला एक खालती आणलेला आहे, म्हणून ही निवडणूक जिंकलं असं नाही आहे. मार्ग सोपा नसणार आहे. सगळं काही ते तुम्हाला करतील, तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही घाबरणार आहात का? तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही विकले जाणार आहात का? तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही फसले जाणार आहात का? या महाराष्ट्रामध्ये हे तर सुरुवात झालेली आहे की हिंदू मुस्लिममध्ये भांडणं, मग इतर काही समाजामध्ये भांडणं, मग आपल्या जातीमध्ये भांडणं, आरक्षणावरनं भांडणं, तुम्हाला मग महिला पुरुषमध्ये भांडणं, जिल्ह्यामध्ये भांडणं. आपण विखुरले जाणार आहोत का? कारण ठीक आहे, इतिहास आपल्याच्या आत्ताच्या काळामध्ये मतदानाचा जो इतिहास असतो ते एक बोट घडवतं. पण एक बोट म्हणजे काही लोकशाही नाही. आपण सगळे जर पाहिलं तर ही जी 5 बोटं आहेत, ही 5 बोटं म्हणजे सगळे समाज आहेत, सगळे धर्म आहेत, सगळे जिल्हे आहेत, सगळे प्रांत आहेत. आपण सर्व ही 5 बोटं आहोत. जर आपल्याला लढायचं असेल तर ह्या 5 बोटांना वेगळं लढून चालणार नाही. जर ताकद बघायची असेल तर ह्या 5 बोटांना एकत्र आणून ही वज्रमूठ तयार केली पाहिजे, तरच आपण लढू शकतो. ही ताकद आहे आणि ही ताकद तुम्हाला दाखवायला लागणार. ही ताकद तुम्ही आज महाराष्ट्राची वज्रमूठ असणार आहात. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला फसवलं जाईल, तुम्ही फसणार आहात का? ED, IT, CBI, पोलीस, निवडणूक आयोग तुमच्या मागे लावले जातील, तुम्ही घाबरणार आहात का? तुम्हाला धमकावलं जाईल, तुम्ही धमकले जाणार आहात का? तुम्ही दाबले जाणार आहात का? तुम्ही घाबरणार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? मेहनत घ्यायला तयार आहात का? दिवसाला रात्र, रात्रीला दिवस करायला एक तयार आहात का? लढायला तयार आहात का? आणि जिंकायला तयार आहात का? असाल तर मला तुमची वज्रमूठ दाखवा. ही ताकद आहे एकजुटीची. ह्याच्यात ना कुठे जात दिसत आहे, ना धर्म दिसत आहे, ना प्रांत दिसत आहे. हा मला महाराष्ट्र दिसत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिसत आहे. ही जर वज्रमूठ एकत्र आली तर जे कोणी आपल्या समोर आपल्याला मागे खेचायला निघालेले आहेत, मागे ढकलायला निघालेले आहेत, ही वज्रमूठ त्यांना बुक्क्या दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हॅलो माहित नाही कोण व्यक्ती हेच माहिती नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवली होती, त्या संदर्भात का गरज पडली अशी असावी त्यांना असं वाटतं? बैठक नियमित होत असते, परंतु आज रविवारी कशी बैठक झाली माहिती काही मला कळालेलं नाही. निर्णय आलेले काय बैठक होते, परंतु बैठक फार रविवारी कधी होत नसते. आज का झाली याचं गूढ आहे, काही ना काही त्याच्यामागे कारण असेल. आज मोदी या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये, जळगावमध्ये त्यांनी कार्यक्रम दिला. बोलताना ते असं म्हणाले की आता महिलांवर अत्याचार होत, त्यांना सोडू नका. कोणाला सांगितलं त्यांनी असं? भाषणात आपण कोणाला सांगितलं? सरकार त्यांचंच आहे. त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं कोणाला? मला असं वाटतं असं बोलण्यापेक्षा आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगितलं असतं त्यांनी तर बरं झालं असतं. फार भाषण करण्यापेक्षा, भाषणबाजीपेक्षा बाजूला गृहमंत्री, बाजूला उपमुख्यमंत्री, या दोघांना झालं तरी मला असं वाटतं होऊ शकतं. परंतु त्यांच्यात ती मानसिक ताकद नाही आणि त्यांच्या मनगटात ती धमक नाही आहे.
आज तुम्ही जो सकाळी आंदोलन, प्रतिकारात्मक आंदोलन, निषेध आंदोलन केलेलं आहे, त्यावरती टीका केली संजय शिरसाट यांनी, आणि ते चमकोगिरी करण्यासाठी, पक्षाला दाखवण्यासाठी असे आंदोलन केले जात आहेत. या जनता यांना कुठे अपील होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांच्या टीकेला मी काय उत्तर देणार नाही. मोदी आल्याच्या नंतर एक शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. एकीकडे काही घटना घडतात, दुसरीकडे शक्ती प्रदर्शन कितपत योग्य वाटतं? वाटतं भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते, यांना सुखाशी दुखाशी काही घेणं देणं नाही आहे. निलाजरेपणे सगळ्या विषयाचं समर्थन करतात. इथं लखपती दिदीन, इथं दिदीवर बलात्कार होत आहेत. मग कलकत्त्यात असेल, आसाममध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मुलीवर. आणि असं असताना लखपती दिदीला लखपती करण्यापेक्षा मला असं वाटतं दिदीला सक्षम करा. दिदीचे जे हजबंड आहे त्यांना नोकरी द्या, जिजीचे मुलं आहेत त्यांना नोकरी द्या, ही भूमिका घेतली पाहिजे, किंवा त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे सगळ्यात आधी. तुम्ही एक फोटो आता पाहिला, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असतील उपमुख्यमंत्री, तर त्यांची जागा तुम्ही पाहिली, काय वाटतं मला? आता गाडीत जागा दिसत नाही, त्यामुळे मागे थांबावं लागलं त्यांना. तेव्हा भारतीय जनता पार्टीची जागा गाडी फुल भरलेली दिसतेच, बाकी काय सांगणार त्याच्यावर? पुढच्या काळात एक प्रवासी कमी होऊ शकतो. हे बा, जागा गाडी फुल भरलेली दिसते भारतीय जनताची, एवढंच. पण असे कार्यक्रम वारंवार महाराष्ट्रामध्ये होत आहेत, महिलांचे कार्यक्रम होत आहेत. खरंच गरजेचं आहेत का असे कार्यक्रम करणं? मला असं वाटतं मागच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींनी या महाराष्ट्रात 27-28 सभा घेतल्या होत्या. असा शोबाजी होता, आणि त्याच्या आधी महाराष्ट्रात ते दररोज यायचे. एक दिवस अमित शहा, एक दिवस नरेंद्र मोदी. तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केला आहे. मग असे कार्यक्रम घेतल्यामुळं जनजागृती होण्याऐवजी त्यांच्याविषयी जनतेच्या मनात रोष निर्माण होतोय, आणि हा रोष आहे म्हणूनच ते कार्यक्रम घेतात. परंतु ही सायकल आहे, याच्यामुळे आणखी रोष वाढतोय. आदित्य ठाकरे ट्विट केलंय, सरकारचा विषय लय हार्ड आहे, सरकारकडं राज्याच्या क्रेडिटचं कार्ड आहे, तिजोरीचं कार्ड आहे, अशा प्रकारचं ट्विट केलंय. बरोबर आहे ना. आताची राज्याची स्थिती काय आहे? 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. असं असताना विकास कामं सगळी खुंटलेली आहे. राज्यातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. आणि हे कोणता उदो करतात? कोणता लेख लाडकी 1,500 रुपये किती जणांना मिळणार आहे? तर फार कमी जणांना मिळणार आहे. परंतु ही लेख सुरक्षित आहेत का? राज्यात विकास कामं चालू आहेत का? राज्यातले रस्त्यावरचे खड्डे संपलेले आहेत का? राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत का? राज्यात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळतोय का? विमा मिळतोय का? राज्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही जाहीर केलेलं अनुदान प्राप्त होतंय का? मला ह्या विषय सरकार विसरले. ओके, थँक्यू.